किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील येत असलेल्या मालेगाव खा येथील रहिवासी आणि आदिवासी आश्रमशाळा खर्डा येथील शिक्षक रामराव राठोड आणि जिल्हा चंद्रपूर येथील शिक्षिका ललिता रामराव राठोड यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदर्श रामराव राठोड यांनी UPSC CDS परीक्षेच्या माध्यमातून ऑल इंडिया रँक 94 प्राप्त करून आर्मीमध्ये लेफ्टनंट क्लास 1 अधिकारी झाल्यामुळे दिनांक 11 जानेवारी रोजी किनवट कोगिंदा येथील सर्व समाज बांधवांनी गोकुंदा येथील वसंतराव नाईक चौकामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि फटाक्याची आतषबाजी करत रॅली काढून गोकुंदा येथील केसुला हवेली निवासस्थानी समाज बांधवाकडून त्यांचे नागरी सत्कार करण्यात आले। यावेळी रामराव राठोड यांनी बोलताना म्हणाले की माझा थोरला मुलगा आदर्श यानं UPSC CDSच्या माध्यमातून संपूर्ण भारतातून 94वी रँक प्राप्त करून अवघ्या 22व्या वर्षी आर्मीमधील लेफ्टनंट पदाचा याला गवसणी यश प्राप्त केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तो खरोखरच नावाप्रमाणे आदर्श कामगिरी करून आम्हाला सुखद धक्का दिला आहे। माझ्या मुलाच्या यशामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या। त्याच्या यशाबद्दल आपले प्रेरणारूपी आशीर्वाद आहे आणि यापुढे तुमचे प्रेरणा आणि आशीर्वाद सदैव असावं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि हा माझा मुलगा देशासाठी समर्पित करतो असं बोलताना त्यांचे डोळे भाणावले होते। त्यानंतर आदर्श रामराव राठोड यांनी जाधव अकॅडमी येथील सर्व विद्यार्थ्यांना UPSC परीक्षाबद्दल अमूल्य मार्गदर्शन केलं। यावेळी गोडसेवाडीचे डॉक्टर अर्जुन पवार, APO उखंडराव पवार, प्रदीप राठोड आणि विद्यार्थी मित्र आणि अनेक मान्यवरांची यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती। सर्व काही माहितीच आहे, फक्त मी तुम्हाला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं मी माझ्या फेल्युअर्समधनं काय शिकलो त्याच्याबद्दल सांगू इच्छितो। असं नाही की मला सर्व पहिल्या प्रयत्नात भेटून गेलं, मला पण 6 अटेम्प्ट लागले। प्रत्येक अटेम्प्ट नंतर वाटायचं की त्याला सोडून देऊ यार, दुसरं काय करू किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करू। पण मग त्यालाच परत सिव्हिल सर्व्हिसेस करायचं म्हटलं की परत फाउंडेशन करा, देन परत बेसिक तुमचे रेफरन्स बुक सर्व गोष्टी, त्याला खूप वेळ लागला असता। बट ते पण परत मग एक दुसरा थॉट यायचा की यार स्वप्न लहानपणापासून 7वी 8वी पासून स्वप्न बघितलं, एक दिवस वर्दी घालायची आहे आणि आजूबाजूला ते एन्व्हायरमेंट पण तसं होतं। इथं मुलं भरतीची, आता हे काय तुम्ही नवीन आहात बट मी लहानपणापासून इकडेच आहे। मी बघितलंय किती लोक प्रिपेअर करतात भरतीसाठी, पोलीस भरती असू दे, आर्मी भरती असू दे, ते बघून एक वाटायचं की आपण पण वर्दी घातली पाहिजे। आणि ते सैनिक स्कूलमध्ये गेल्यामुळे अजून ते दृढ निश्चय झाला की आज कधी ना कधी एक दिवस वर्दी घालायचीच आहे। मग परत सैनिक स्कूलला गेल्यानंतर परत NDA पण नाही निघालं, ठीक आहे म्हटलं। ग्रॅज्युएशनमध्ये 3 वर्ष NCCत काढली, तिथं एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला, लाईक माइंडेड पीपल भेटले, आपल्यासारखा विचार करणारे जे त्याच एका गोष्टीची तयारी करत होते। त्याच्यामुळं माझ्या प्रवासात शिक्षकांचा, पॅरेंट्सचा, देन मित्रांचा, सगळ्यात मोठा तर मी सांगेल मित्रांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे, जे माझे सैनिक स्कूलचे असतील किंवा त्याच्यानंतर माझे NCCतले असतील। तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, फक्त गिव्हअप करू नका। आता वाटेल तुमच्याकडे जेवढे अटेम्प्ट्स आहेत तेवढे पूर्ण युटिलाइज करा तुम्ही। वाटतं की यार नाही काय 2 मार्कांना राहिलं, 3 मार्कांना राहिलं, माझं पण भरपूर वेळेस 2-2, 3-3 मार्कांनी पेपर राहिलेला आहे। पण ते नंतर वाटायचं की यार चलो और एक एफर्ट देते, अजून एक एफर्ट देऊ, अजून एक अटेम्प्ट देऊ आणि होऊन जातं। सुरुवातीला मी एअरफोर्सचा गेलेला, तिथनं 5व्या दिवशी आउट झालो, पण मग परत घरच्यांच्या इच्छा आकांक्षा लागून असतात, परत एक्झाम क्लिअर झाली। तशी मी जवळपास 4 वेळेस एअरफोर्सची एक्झाम ऑफिसर लेवलची आणि देन 2 वेळेस आर्मीसाठी CDS जी आत्ता एक्झाम क्वालिफाय करून इंटरव्ह्यू क्वालिफाय झालेला आहे ती एक्झाम दिलेली। जवळपास 6 एक्झाम्स काढल्या, त्याच्यापैकी 1-2 इंटरव्ह्यूजचे तर अजून 2 एक्झामचे इंटरव्ह्यू पेंडिंग आहेत माझे। बट स्टील ह्या अटेम्प्टमध्ये झालं आणि रिटर्न तर दरवेळेस 2 वेळेस मागच्या वेळेस निघाली नव्हती, तर एक वाटायचं की यार नाही निघाली, चला अजून एक अटेम्प्ट देऊ, अटेम्प्ट भरपूर आहेत। दिला अटेम्प्ट, लकीली निघून गेलं। त्या दिवशीच मी घरी आलो होतो सकाळी, ज्या दिवशी रिटर्नचा रिझल्ट लागला, मम्मी किचनमध्ये होते, तेव्हा जाऊन सांगितलं की झालं फायनली UPSCची एक्झाम निघाली। कारण NDA जी एक्झाम असती ती पण UPSCच कंडक्ट करते। NDA आपल्याकडच्या लोकांना जास्त माहिती नाही या सर्व गोष्टी। त्या सर्व गोष्टींमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून, क्लास लेवल ऑफिसर जे लोक भरती मारतात त्यांना तिथं लीड करण्यासाठी काही लीडर्स लागतात, काही ऑफिसर्स लागतात, तर त्यांची एक्झाम UPSC थ्रू होती। तर NDA एक 12वी नंतरची एक्झाम असती, ती झाली नव्हती। मग त्याच्यानंतर म्हटलं CDSची तयारी करू, ही ग्रॅज्युएशन नंतरची एक्झाम असते, तर त्याचे अटेम्प्ट द्यायला लागलो। पण मला असं नव्हतं का माझी एक्झाम क्लिअर झाली, मला तो एक रिग्रेट होता, माझं NDA नव्हतं निघालं। मला सगळ्यात जास्त खुशी अशी होती की मी UPSCचा बदला घेतला, मी माझी रिटर्न एक्झाम क्लिअर केली। आता बघू SSBला तर मला होताच ठीकठाक एक्सपिरियन्स, तोपर्यंत माझे 3 अटेम्प्ट झालेले, 2 एअरफोर्सचे झाले होते, एक आर्मीचा झाला होता। परत मग गेलो आर्मीच्या इंटरव्ह्यू, NCC केली होती मी, NCC एंट्री थ्रू तुम्हाला 5व्या दिवशी आउट झालो। वाटलं कुठं चुकलं काय नाही, तेव्हा थोडं वाईट वाटलं की यार एवढे कंटिन्युअस 4 अटेम्प्ट झालेत तरी काय येत नाही रिझल्ट। घरचे तरी सगळ्यात मोठं मी थँकफुल राहील घरच्यांना की त्यांनी माझ्या या पूर्ण प्रवासात त्यांना विश्वास होता की एक ना एक दिवस करून घेईल।
त्यांनी नेहमीच कधी डिस्करेज केलं नाही. ते नेहमी बोलायचे कर तू, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, नाही झालं काय प्रॉब्लेम नाही, तुझ्यात एवढी कॅपॅबिलिटी आहे, तू काही ना काही आयुष्यात चांगला कर. आई वडिलांचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत कुणालाच भ्यायची गरज नाही पूर्ण जगात. ठीक आहे. दिली एक्झाम, परत एअरफोर्सच्या इंटरव्ह्यूला गेलो, परत आउट झालो. देन त्याच्यात मी गेलो जलंधरला, पंजाबमध्ये जलंधर जागा आहे, तिथं गेलेलो. तिथं विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स, म्हटलं जे होईल ते बघता येईल. तशी माझी ऑलरेडी सेट एक्झाम क्वालिफाय झाली होती. काही नाही झालं, आईवडिलांसारखं प्रोफेसर बनेल, लोकांची पोरं शिकवेल, त्याच्यातच माझं खूप समाधान आहे. त्यांनी एवढी ग्लोरी कमवली, त्यांनी एवढं नाव कमवलं, त्यांच्यामुळं आज भरपूर लोकांचं आयुष्य घडलेलं आहे. म्हटलं आपला पण जर तो आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर काही शिक्षक बनलो तरी काही वाईट नाही. माझी एक्झाम निघालेली प्रोफेसरची, म्हटलं काही टेन्शन नाही. त्याच वेळेस असं आलं की जो आहे ते आपलं बेस्ट द्या. त्याच्या आधी एक चुकी अशी व्हायची का मी ते डेस्परेशन घेऊन जायचो की मला व्हायचंच आहे, मलाच सिलेक्ट व्हायचं, मीच होणार आहे. बट नंतर मग ते कळालं की दुसरे पण तेवढीच मेहनत करताय, सगळ्यांचे तेवढे त्या 5 दिवसात ते दाखवलं स्वतःचं. ऑनेस्टली प्रत्येक टास्कमध्ये मी पुट इन केला, प्रॉपर प्रत्येक टास्क सक्सेसफुली केला. आणि शेवटी ॲज एक्सपेक्टेड माझे रिटर्नमध्ये, जसे पप्पांनी सांगितले, रिटर्नमध्ये मार्क्स नाहीत माझे एवढे चांगले, बट SSB मध्ये खूप चांगल्या मार्कांनी हे झालं. कारण मला गॅरंटी पण नव्हती का मी मेरिट इन होईल. इवन दो मी ह्याच्यानंतर सुद्धा SSB नंतर सुद्धा शुअर नव्हतो. मी पुढच्या SSBची तयारी कंटिन्युअसली करत होतो. बट मला काही मेडिकल रिझन्समुळे मला TR भेटलेला, टेम्पररी रिजेक्शन. तर मला जवळपास तब्बल 15 किलो वजन कमी करायचं होतं एका 45 दिवसाच्या सुमारात. तर मी जवळपास 37-38 दिवसात मी ते 14 ते 15 किलो वजन कमी केलेलं आहे. भरपूर लोकांनी लहानपणापासून स्वप्न बघितलं, एवढ्या पुढे आलं, आता फक्त एक स्टेप राहिली, देऊन टाका स्वतःचं पूर्ण. तर मग तीच एक गोष्ट होती. शेवटच्या दिवसापर्यंत होतं की होईल नाही, फिट झालो. मग परत मेरिटचं टेन्शन, होतं का नाही. फायनली मेरिट पण त्या दिवशी मी वर्कआउटच करत होतो, रनिंग वगैरे केली. बघितलं, फोन आलेला मित्राचा, बघितला, तो सांगितलं मेरिट लिस्ट आली. सगळ्यात पहिला फोन पप्पांना केला, झालो मेरिट इन. ऑल इंडिया रँक 94 आली. म्हटलं त्याच्यात समाधानी आहे. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही पण भरपूर एक्झाम्स दिल्या असतील, तुम्हाला पण फेल्युअर्स आले असतील. बट असं काही नाही की झालं 1-2दा ट्राय केलं सोडून द्यायचं. मी चक्क कधीपासून NDAचे माझे 4 अटेम्प्ट्स, देन CDSचे 4 अटेम्प्ट, FCATचे जवळपास 6 अटेम्प्ट्स, 4, 8, 6, 14 वेळेस दिलं मी. त्याच्यापैकी काहीमध्ये मला सक्सेस आलं, बट 12वी नंतर तर पूर्ण अपयशच आलं मला NDAच्या एक्झाममध्ये, कारण माझा मॅथ्स स्ट्रॉंग नव्हता. तर त्याच्यामुळं मी हेच सांगू इच्छितो की बस लागून राहा, आई वडिलांना डोळ्यापुढे ठेवा. जसं आता मी ही गोष्ट कधी शेअरच केली नव्हती घरच्यांसोबत, बट मी मित्रांना सांगत असायचो की यार मला आई वडिलांसाठी करायचं. जसं माझं मेरिट लिस्टमध्ये नाव येईल त्या दिवशी मी आईला सांगणार आहे का तू पेपर्स टाक, होऊन दे, काय फरक नाही पडत, 2-3 हजार कमी येतील, पण मी पण मग जवळपास 1 लाख कमवणारा होऊन जाईल. तर मी ते सांगून घरच्या मम्मीला बोललेलो तू पेपर्स टाक ज्या दिवशी मेरिट लिस्ट येईल. बट तेच की लहान मुलांना शिकवायचं आहे, माझा अजून टाईम, आता मी कायच करणार आहे, लहान मुलांना द्यायचा आहे तो टाईम. त्याच्यामुळे मग मम्मीने पण अजून काय, पण मी करेल का जोपर्यंत मी कमिशन होईल, जोपर्यंत ट्रेनिंग कंप्लीट होईल तोपर्यंत मी आईला सांगणार आहे का तू पेपर्स टाक. आमच्यासाठी आजपर्यंत लय केलं, माझ्यासाठी, माझ्या लहान भावासाठी. आता तो त्यांचा टाइम आहे. फक्त एवढंच सांगू शकतो, तुम्हाला ऑल द बेस्ट. तुम्हाला काही जरी रिटर्नच्या बाबतीत, आता मी जवळपास 10-15 दिवस आहेच, तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल मला बिंदास्त कळवा. माझं म्हणजे तुमचा जर पॅटर्न वगैरे काय माहिती नाही, बट माझ्या परीनं मी जे, कारण तुमची तयारी करण्याची तर एक तुमची स्ट्रॅटेजी असते, तर मी तेवढ्या गोष्टी शेअर करू शकेल. कधी जाधव सर टाइम महत्वाचा आहे, माझं तर झालेलं आहे, बट मी तुमचा टाइम वेगळा काढून मला बोलवा. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.